आपले इथिक्स ऑफ जर्नलिझम हो. असं सांगतात की आपल्याला खूपच सांभाळून आणि करायला लागतं. लोकभावना जास्त भडकणार नाही अशा प्रकारचा प्रयत्न करावा लागतो. आणि तुम्ही अत्यंत उमलत्या वयामध्ये इतक्या सगळ्या धोकादायक परिस्थितीमध्ये चॅलेंजिंग सिच्युएशनमध्ये तुम्ही काम करत होता आणि खूप मनावर दडपण येत असेल, भीती वाटत असेल, आव्हानात्मक असेल, जीव धोक्यात तुम्ही घातला होता. हो. काय झालं म्हणजे माझीच सांगतो मी. माझ्याकडे तेव्हा कंट्रोलच होता. मी मागच्या गेटनी माझ्या सोसायटीत आलो आणि मागनं एक जण हाताला गोळी लागलेला आमच्याच सोसायटीतला माणूस आणि कळलं की तिकडे 7-8 जणांना गोळी लागली. मग मला माझी आई ओरडली, म्हणाली, "तुला फ्रीलान्सिंग करतो, कशाला जीव धोक्यात घालतो, गपचूप घरी बस ना." कारण मी एकदमच कोवळा होतो. जरा काही झालं असतं तर मला कदाचित रिएक्ट काय करायचं हे पण कळलं नसतं आणि मी चालत फिरत होतो. माझ्याकडे बाईकच नव्हती. मग मी थोडं कट डाऊन केलं. कारण ती परिस्थिती आमच्या घराच्या मागेच होती. अच्छा, कुठे? सिद्धिविनायक मंदिराच्या बॅक साईडला. हो. आणि कोणकोणत्या मित्रांची साधारणतः नावं आठवतात इथे फोटो एक्झिबिशन ज्यांचे आहेत? आहे सुधारक उलवेचे आहेत, शैलेंद्र यशवंत आहे, राजू काकडे आहे, नीरज प्रियदर्शी आहे, शर्विन क्रास्टो आहे, मुकेश पारपियनी आहे, आणि आशिष 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 शहा म्हणून आहे. शहा. हां, मग प्रकाश पारसेकरांचं आहे. हो, साधारण 15 फोटोग्राफरची आहेत. तुम्ही स्वतः जर अनुभव सांगायचा असेल तर त्या काळामध्ये कुठे कुठे गेला होता मुंबईमध्ये? नाही, माझ्याकडे बाईक नव्हती, त्यामुळे मी दादर मर्यादा ते होत्या. माटुंगा ते वरळी इतकंच फिरायचो, कारण चालतच जायचं. अच्छा. आणि फोटोग्राफीच्या पलीकडे पण तुम्ही बाकी ही जी मंडळी आहे ती सर्वकडे गेली. म्हणजे यांनी बेहरामपाड्यात पण गेले तेव्हा ती एकदम पिकवर होती. ही लोक सर्वकडे फिरले. तुम्हाला भेंडी बाजारचे पण फोटो दिसतील. हो हो. आणि म्हणजे तसं बघायला गेलं तर काउंटर लोक आहेत ही, म्हणजे पण यांनी केलं तेव्हा काम. पण तुमच्यापेक्षा सिनियर लोक सुद्धा काम करत असतील तर तुम्हाला काही वेगळं शिकायलाही मिळालं असेल. वर्तमानपत्रात त्यावेळेला तुम्हाला फोटोग्राफ हे फोटो ना मला पब्लिश झालेले अर्धे फोटो मला आठवत आहेत. म्हणजे मी सुधारकनी फोटो पाठवला, त्याला म्हटलं तुझा तलवारीचा फोटो काय नाही दिलास तू, कारण आम्ही शिकत होतो त्यामुळे आम्ही ते सर्व फॉलो करत होतो. कोण काय छापतं किंवा बरीच वर्तमानपत्र यायची शिकण्यासाठी. मग आज सुधारकचं काय पिक्चर आहे, कारण फोटो दुसऱ्या दिवशी दिसायचा. कोणी फोटो काढला ते कधीच कळायचं नाही. आता डिजिटल सारखं ते डेव्हलप करणार ऑफिस ते दुसऱ्या दिवशी छापतात. तर विषय असा होता. मग आम्ही ते फॉलोच करत होतो. मला अर्धे फोटो हे लक्षात आहेत कोणाचे आहेत, आणि त्यामुळे मी सुधारकला म्हटलं तो तलवारीचा फोटो दे. तुम्हाला असं वाटतं की तुम्ही जसं म्हणाला की याच्या मागे उद्देश एवढाच आहे की द्वेष असू नये आणि जो इतक्या टोकाला गेल्यानंतर काय घडतं दोन समुदायामध्ये त्याची परिणिती काय झाली आपण मुंबईत बघतो. खूप वर्ष पण मागे गेले. मुंबईतून मागे गेले यावेळेला. आणि हे एक्झिबिशन आपण दुसऱ्या शहरात घेऊन जावं असं काही वाटतं की तशा अजून आम्ही ठरवलं नाहीये, कारण हे इथेच आम्ही 1 महिना ठेवायचं म्हणतोय. कारण काही स्टुडंट येतात आता बघायला, ते नवीन फोटोग्राफी शिकणारे असतील किंवा कॉलेजमध्ये ज्यांना विषय आहे. आपण असं म्हणतो ना की एक चित्र खूप काही सांगून जातं. हो. त्याच्यामध्ये इतकी ताकद असते हो. की तुम्ही 100 शब्द लिहाल तरी कळणार नाही की आपल्याला काय सांगायचं आहे. पण एका फोटोमधनं खूप साऱ्या गोष्टी तुम्हाला. म्हणून हे 44 फोटो आहेत आणि आम्ही त्याचं टायटल ठेवलंय 44,000 वर्ड्स. अच्छा. म्हणजे एक फोटो 1,000 शब्दांचा असावा असं आमचं मत आहे. आता हे फोटो कोणालाच मिळणार नाहीत कदाचित. जर त्यावेळेला या लोकांनी काढले नसते तर दंगल कळलीच नसती खरी. पिक्चरमध्ये बघतात ते वगैरे गोष्टी कळल्या असत्या. पण तुम्ही फोटो कुठून मिळवलेत म्हणजे सगळे सामावून ठेवले ते प्रत्येक बऱ्याच photographer? लोकांनी आपापले फोटो सांभाळून ठेवले. काही वर्तमानपत्रात निगेटिव्ह होते काहींकडे, नाही वर्तमानपत्राचं कटिंग नाहीच आहे. काहींकडे निगेटिव्ह होते, काहींकडे प्रिंट होते. त्यांनी प्रत्येकाने सांभाळून ठेवले होते. सर्व नाही त्यांना ठेवता आले, पण जे जे त्यांना वाटत होतं की हे चांगलं पिक्चर आहे ते त्यांनी ठेवले होते. नाहीतर त्यांनी कामं खूप केली होती. दंगल खूप दिवस चालली, पण जे त्यांना वाटायचं ते प्रिंट मारून आपण आवडलं की घरी आणतो तसे त्यांच्याकडे घरी राहिलेले फोटो आहेत. एक फोटोग्राफरसाठी चांगल्या चांगल्या सिच्युएशन मधले, चांगल्या भागातले, चांगल्या व्यक्तींचे फोटो आपण खूप जपून ठेवतो, कारण ती आपल्यासाठी ॲसेट असते, संपत्ती असते. पण हे फार जपून ठेवणं एक 30, 32, 33 वर्ष झाले फार कठीण आहे. आणि निगेटिव्ह खराब होतात. म्हणजे त्यासाठी ते ड्राय एरियातच ठेवायला पाहिजे. तेव्हाच काही लोकांनी प्रिंट मारून ठेवले होते. मग आता प्रिंट स्कॅन करता आले काही लोकांना. ही ऑल टुगेदर म्हणजे खूपच किचकट प्रक्रिया असेल एक्झिबिशन. तरी पण म्हणजे तेव्हा निगेटिव्ह होती म्हणून हे सर्व फोटो मिळाले. आता हार्ड ड्राईव्ह कधी कधी क्रॅश होतात. आम्हाला 2-2 हार्ड ड्राईव्ह मध्ये ठेवायला लागतात आता फोटो. बरं. म्हणजे इम्पॉर्टंट आहे की एक क्रॅश झाली तर दुसऱ्या हार्ड ड्राईव्ह मध्ये. तुम्ही म्हणजे कसं सुचलं तुम्हाला की तुम्ही एकत्र यावं, हे सगळी प्रक्रिया पार पाडावी, एकत्र फोटो जमवावं? तुम्ही खूप बैठका झाल्या असतील, बोलला हे असाल. प्रेस क्लबच्या मीटिंगमध्ये ठरलं की आपण या विषयावर प्रदर्शन करू आणि 12 मार्च जवळ येते ती तारीख.
मग प्रत्येक फोटोग्राफर तेव्हाचे कोण होते त्यांना कम्युनिकेट करायचा प्रयत्न केला. कोणाकडे नंबर नाही तर दुसऱ्याकडनं त्याचा नंबर मिळवण्याचा प्रयत्न केला आणि सर्वांची कम्युनिकेट झालं. मग शेवटी तर आज 2 फोटो कोणाचे तरी येत आहेत, एक्झिबिशन फायनल होते आणि परत 2 फोटो आले, पण चांगले आहेत तर आम्ही ते ॲड केले. असं असं करत गेलो. म्हणजे आम्ही ठरवलं नव्हतं 44, फक्त एकाच स्पॉटचे रिपीट फोटो नाही ठेवले तर. अच्छा. म्हणजे 2 जणांकडे एक आता ठेवला. आणि जी मुंबई तुम्ही त्या दंगलीच्या वेळेला बॉम्बस्फोटाच्या वेळेला पाहिली, तुम्ही म्हणता की मुंबई खूप मागे निघून गेली हो. पटकन. ही बदललेली मुंबई आत्ताची तुम्हाला कशी वाटते? म्हणजे तुम्ही काय पाहता या मुंबईमध्ये? आत्ता मला वाटतं की आत्ता म्हणजे अजिबात भीती नाहीये. मला एक आठवतंय, माझा मित्र निर्मल नगरमध्ये राहायचा आणि मी एम एला होतो आणि तो पण लॉ करत होता. तो 1.5 महिना कॉलेजलाच आला नाही, कारण त्याला बेरमपाड्यातनं स्टेशनवर जायला लागायचं. तो 1.5 महिना आलाच नव्हता. त्याच्यानंतर पण भीती होती. म्हणजे काही लोकांनी किती महिने घरी काढलेत ते मला नाही माहिती. म्हणजे ऍक्च्युली आम्ही थोडी लिबर्टी घेत होतो की रस्त्यावर थोडंफार तरी जात होतो. अशा गोष्टी. खूप धन्यवाद रजनीश, Thank you. तुम्ही वेळ दिला मॅक्स महाराष्ट्राला. 1992च्या दंगलीबाबत आणि 93च्या साखळी बॉम्बस्फोटाबद्दल चं जे काही एक्झिबिशन आहे त्या संदर्भातली ही चर्चा होती, संवाद साधण्याचा प्रयत्न केला. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. आणि तुम्ही जर मॅक्स महाराष्ट्र आमचं डिजिटल चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते अवश्य करा आणि बेल आयकॉनवर बटन दाबा, म्हणजे तुम्हाला या व्हिडिओचे नोटिफिकेशन सातत्यानं मिळत राहील. नमस्कार, धन्यवाद, प्रेक्षकांचे आभार.